नमस्कार. नमस्कार. विजय नलवडे, मल्टीप्लायर मार्गदर्शक, हिंगोली जिल्हा. तर हे शेनोडीचे काका आहेत. काका, तुमचं नाव? कोंडवाराव आनंदराव नरोटे, राहणार शेनवडी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. तरी आपण यावर्षी जे मल्टीप्लायर आणि ट्रायकोड्रामा वापरले, तर काय गेल्या वर्षी आणि यावर्षीच्या मालामध्ये भुईमुगात काय फरक जाणवतो तुम्हाला? नाही, मालामध्ये तर फरक आहेच आहे, पण जे अटॅक होता बुरशीचा, हां हां. तो या मल्टीप्लायरला आणि आपल्या ट्रायकोडर्मानं नाही, जवळपास 95% चांगला भुईमुग आहे. 5% पण बुरशीचा प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. त्यामुळं मल्टीप्लायर आणि ट्रायकोडर्मा हे वापरल्यामुळं खूप फायदा झाला. आता हे तुम्ही किती एकरला वापरला मल्टीप्लायर? हे जवळपास 4 एकरला वापरला मी. 4 एकरला किती किलो घेतला होता? 4 एकरला 5 किलो घेतला होता. 5 किलो मल्टीप्लायर. आणि ट्रायकोड्रामा किती वापरला? 25 किलो. 25 किलो ट्रायकोड्रामा वापरला आहे. तर ह्यातून गेल्या वर्षीच्या मालात आणि या वर्षात काय फरक दाखल तुम्हाला? बराच फरक आहे ना. मालामध्ये जवळपास देरीचा फरक पडला आहे गेल्या वर्षीच्या याच्यापेक्षा. आणि जास्त म्हणजे बुरशीचा प्रॉब्लेम नाहीच यावर्षी. बरं बरं. भुईमुगावर बुरशी म्हणजे नाहीच यावर्षी. गेल्या वर्षी बुरशीनं फार खराब झाला होता. तर गेल्या वर्षी आणि या वर्षीच्या ॲव्हरेजमध्ये काय वाटेल तुम्हाला? किती वाढ होईल काय? चांगला 1.5चाच फरक पडणार आहे ना. जिथं 1.5चा. 100 पोते व्हायचे तिथे 150 पोते व्हायच पाहिजे. बरं बरं. तुम्ही समाधानी आहात? बिलकुल आणि समाधानी तुमच्या माध्यमातून काही शेतकरी जर मल्टीप्लायर वापरलं तर काही फायदा होऊ शकते? आणि वापरायच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यानं मल्टीप्लायर. आणि ज्याच्याकडे भुईमुग समजा आहे, भुईमुग हाळाचं पीक आहे, त्यानं मल्टीप्लायर आणि ट्रायकोडर्मा वापरायच पाहिजे. त्याच्यापासून बुरशीचा बराच अटॅक कमी होतो. चालते. आता तुमच्या माध्यमातून काही शेतकऱ्याला सांगू शकता? हो ना, मी शेतकऱ्याला सांगतो की हे जे प्रॉडक्ट आहे मल्टीप्लायर आणि ट्रायकोडर्मा हे एकदम चांगलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यानं वापरायला पाहिजे ते. चालते. धन्यवाद.